नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरण या आपल्या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 31 मार्च 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे टॉप प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल आणि या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक पियानो दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 29। स्पष्टीकरण, अलीकडेच 29 मार्च 2026 रोजी जगभरात जागतिक पियानो दिन साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी वर्षाच्या 88व्या दिवशी साजरा केला जातो, जो एका मानक पियानोच्या 88 कीजचे प्रतीक आहे। याची सुरुवात 2015 मध्ये झाली होती। आता पाहू मार्च 2026 चे महत्त्वाचे दिवस। 1 मार्च जागतिक नागरी संरक्षण दिन, 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन, 5 मार्च आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन, 6 मार्च राष्ट्रीय दंतवैद्य दिन, 7 मार्च जन औषधी दिन, 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, 9 मार्च राष्ट्रीय बार्बी दिन, मार्च 10 आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन, मार्च 11 धूम्रपान निषेध दिन, मार्च 12 जागतिक किडनी दिन, मार्च 13 जागतिक झोप दिन, मार्च 14 पाय दिन आणि नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन, मार्च 15 जागतिक ग्राहक हक्क दिन, मार्च 16 राष्ट्रीय लसीकरण दिन, मार्च 17 जागतिक सामाजिक कार्य दिन, मार्च 18 आयुध निर्माण दिन, मार्च 20 आंतरराष्ट्रीय आनंद दिन, फ्रेंच भाषा दिन आणि जागतिक चिमणी दिन, मार्च 21 आंतरराष्ट्रीय वन दिन, आंतरराष्ट्रीय नवरोज दिन, आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मूलन दिन, जागतिक कविता दिन, जागतिक हिमनदी दिन आणि जागतिक कठपुतळी दिन, मार्च 22 जागतिक जल दिन, विषय वॉटर अँड जेंडर, मार्च 23 जागतिक हवामान शास्त्र दिन, जागतिक अस्वल दिन आणि शहीद दिन, मार्च 24 जागतिक क्षयरोग दिन, विषय एस वी कॅन एंड TB, मार्च 26 अपस्मार जागरूकता दिन, मार्च 27 जागतिक रंगभूमी दिन, मार्च 28 आंतरराष्ट्रीय संगीत महिला दिन। प्रश्न 2, अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांसाठी सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नेपाळ। स्पष्टीकरण, नेपाळ सरकारने अलीकडेच मार्च 2026 मध्ये इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांसाठी सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या आहेत। नेपाळ सरकारच्या या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता लहान मुलांचे मूल्यमापन पारंपरिक परीक्षाऐवजी पर्यायी मूल्यमापन प्रणालीद्वारे केले जाईल। नेपाळ देशाची माहिती, राजधानी काठमांडू, चलन नेपाळी रुपया, पंतप्रधान बालेंद्र शाह, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल। आता पाहू नेपाळशी संबंधित इतर चालू घडामोडी। भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली। नेपाळमध्ये यहमरी सण साजरा करण्यात आला। 300 वर्षे जुना कार्तिक नाच उत्सव नेपाळमध्ये पार पडला। आरबीआयने नेपाळला भारतीय रुपयामध्ये कर्ज देण्यास परवानगी दिली। नेपाळमध्ये 5 दिवसीय तिहार उत्सव साजरा करण्यात आला। सबिता भंडारी नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल बनल्या आहेत। प्रश्न 3, अलीकडेच संरक्षण अधिग्रहण परिषदेने कोणत्या देशाकडून S-400 जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीचे 5 अतिरिक्त स्क्वॉड्रन्स खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, रशिया। स्पष्टीकरण, अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने रशियाकडून S-400 जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीचे 5 अतिरिक्त स्क्वॉड्रन्स खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। हा 2.38 लाख कोटी रुपयांच्या मेगा संरक्षण कराराचा भाग आहे, ज्याचा उद्देश भारतीय हवाई दलाची हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत करणे हा आहे। रशिया, राजधानी मॉस्को, चलन रशियन रुबल, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन। आता पाहू रशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। मॅक्स सोशल मीडिया ॲप रशियाद्वारे लॉन्च करण्यात आले। रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे। रशियाने 2036 पर्यंत चंद्रावर एक अणुऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे। रशिया आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य बनला आहे। रशियातील सर्वात मोठी बँक सबेर बँकने भारतात शाखा वाढवण्याची घोषणा केली आहे। रशियाला आफ्रिकेत पहिला नौदल तळ स्थापन करण्याची ऑफर मिळाली आहे।
रशियाने आपली नवीन अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी खबरोव्स्क लॉन्च केली. रशियाने अणुशक्तीवर चालणाऱ्या आणि अणुसज्ज मानवरहित जल ड्रोन पोसायडनची चाचणी केली. प्रश्न 4. अलीकडेच कोणी NCBCच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, साध्वी निरंजन ज्योती. स्पष्टीकरण. माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या साध्वी निरंजन ज्योती यांनी अलीकडेच मार्च 2026 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगच्या नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी हंसराज गंगाराम अहिर यांची जागा घेतली आहे. साध्वी निरंजन ज्योती या उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील खासदार राहिल्या आहेत. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. नोकिया इंडियाने समर मित्तल यांची आपले कंट्री बिझनेस लीडर म्हणून नियुक्ती केली आहे. ओपन एआयने किरण मणी यांची आशिया पॅसिफिकसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. मॅट ब्रिटिन यांची बीबीसीचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. DNPAचे नवीन अध्यक्ष पुनीत गुप्त बनले आहेत. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणद्वारे आक्रमक परदेशी प्रजातींशी लढण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धनंजय मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवगठित राष्ट्रीय दंत वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय स्क्वॅश खेळाडू सौरव घोषाल यांची वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीगचे क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 5. अलीकडेच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नावाने पहिले पिंक स्टँड कोठे लॉन्च करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नावाने पहिले पिंक स्टँड नवी दिल्लीतील द्वारका येथे उभारल्या जाणाऱ्या ओमैक स्टेट क्रिकेट स्टेडियम मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. हे भारतातील पहिलेच असे स्टँड आहे जे विशेषतः महिला प्रेक्षकांसाठी समर्पित आहे, ज्याचा उद्देश स्टेडियममध्ये महिला आणि कुटुंबांना सुरक्षित आणि आरामदायक अनुभव मिळवून देणे हा आहे. प्रश्न 6. अलीकडेच जारी करण्यात आलेल्या IIED अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आइसलँड. स्पष्टीकरण. IIED म्हणजेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणजेच अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये आइसलँड 9.26% स्कोअरसह अव्वल स्थानी राहिले आहे. हा अहवाल जागतिक तापमान वाढीच्या काळात अन्न सुरक्षिततेसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या देशांवर प्रकाश टाकतो, ज्यामध्ये डेन्मार्क, ऑस्ट्रिया, आयर्लंड आणि बेल्जियम हे उत्कृष्ट कामगिरी करणारे इतर देश आहेत. तर सर्वात खालच्या स्थानी सोमालिया, कांगो लोकशाही प्रजासत्ताक, हैती, मादागास्कर आणि अफगाणिस्तान ही देश आहेत. आइसलँड देशाची माहिती. राजधानी रेकजाविक. चलन आइसलँडिक क्रोना. राष्ट्रपती हल्ला टॉम्सडॉटिर. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या राज्यातील स्तुती प्रधान यांची जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिक्कीम. स्पष्टीकरण. सिक्कीममधील एक तरुण नेत्या स्तुती प्रधान यांची प्रतिष्ठित जागतिक युवा संसद मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. जागतिक धोरणात्मक उपायांवर चर्चा करण्यासाठी त्या दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, थायलंड आणि येमेन यासह इतर देशांतील तरुण प्रतिनिधींसोबत सहभागी होतील. सिक्कीम राज्याची माहिती. राजधानी गंगटोक. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग. राज्यपाल ओमप्रकाश माथुर. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 32 जागा आहेत. आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी. 49व्या युनेक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन सिक्कीममध्ये केले जाईल. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आला. सिक्कीममधील पाकयोंग विमानतळाचे नाव बदलून स्वातंत्र्यसेनानी त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवले जाईल. सिक्कीममध्ये चुंगथांग लाचेन ॲक्सिस आणि तारामचू ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय सैन्याने पूर्व सिक्कीममधील उंच भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन हिमराहत चालवले. प्रश्न 8. अलीकडेच मनोरुग्णांसाठी भारताचा पहिला डेटाबेस काल्म ब्रेन कोठे लॉन्च करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बंगळुरू. स्पष्टीकरण. मनोरुग्णांसाठी भारताचा पहिला डिजिटल डेटाबेस काल्म ब्रेन अलीकडेच बंगळुरूमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
हा ऐतिहासिक डेटाबेस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस म्हणजेच निम्हान्स मध्ये लॉन्च करण्यात आला, जो रोहिणी निलेकनी सेंटर फॉर ब्रेन अँड माइंडचा भाग आहे. हा प्रामुख्याने व्यसन, बायपोलर डिसऑर्डर आणि स्किझोफ्रेनिया यांसारख्या आजारांवर माहिती प्रदान करतो. प्रश्न 9. अलीकडेच कोणाला एबेल पुरस्कार 2026 ने सन्मानित केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गर्ड फाल्टिंग्स. स्पष्टीकरण. बॉन येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मॅथेमॅटिक्सचे डायरेक्टर एमेरिटस गर्ड फाल्टिंग्स गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी 2026 मध्ये प्रतिष्ठित एबेल पुरस्कार मिळवणारे पहिले जर्मन संशोधक ठरले आहेत. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डने नंदी बालकृष्ण यांना सन्मानित करण्यात आले. महिला सक्षमीकरणातील योगदानासाठी कल्पना सोरेन यांना ब्रिक्सतर्फे महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एन चंद्रशेखरन यांना मानद नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने सन्मानित करण्यात आले. लीजन ऑफ ऑनरने सन्मानित होणारे जावेद अशरफ पहिले भारतीय राजदूत ठरले आहेत. भारतीय अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना यूके मध्ये महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 10. अलीकडेच जागतिक शांततेतील योगदानासाठी कोणाला प्रतिष्ठित ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, जोपल्ली कृष्णराव. स्पष्टीकरण. तेलंगणाचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जोपल्ली कृष्णराव यांना हैदराबाद येथे आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट पीस कॉन्फरन्स 2026 मध्ये जागतिक शांततेतील योगदानासाठी प्रतिष्ठित ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना बौद्ध वारसा जतन करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आला आहे. येथे लक्षात ठेवा, जर आपण नोबेल शांतता पुरस्काराबद्दल विचार केला असता तर 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना हुकुमशाही विरुद्ध आणि लोकशाहीसाठी दिलेल्या लढ्यासाठी देण्यात आला आहे. प्रश्न 11. अलीकडेच कॅरोलिना मारिनने निवृत्ती जाहीर केली आहे, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बॅडमिंटन. स्पष्टीकरण. स्पेनची दिग्गज खेळाडू कॅरोलिना मारिन बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. तिने मार्च 2026 मध्ये गुडघ्याच्या वारंवार होणाऱ्या दुखापतीमुळे व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. प्रश्न 12. अलीकडेच भारताच्या इलेक्ट्रिक वाहन परिसंस्थेसाठी भारत सरकारने पीएम ई ड्राईव्ह योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 2028. स्पष्टीकरण. भारत सरकारने पीएम ई ड्राईव्ह योजनेचा कालावधी 31 मार्च 2026 वरून वाढवून 31 मार्च 2028 पर्यंत केला आहे. 10,900 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाची ही योजना आता 4 वर्षांपर्यंत लागू राहील, ज्याचा उद्देश ट्रक, ई बस आणि चार्जिंग पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे हा आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच बालेंद्र शाह कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नेपाळ. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. ICC T20 वर्ल्ड कप 2026 भारताने जिंकला आहे. चापचरकूट सण मिझोराममध्ये साजरा करण्यात आला. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. माल्टा हा देश 2027 च्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करेल. सरहुल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू IPL इतिहासातील सर्वात महागडी टीम बनली आहे. गौधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. UCC बिल पास करणारे दुसरे राज्य गुजरात ठरले आहे. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. मॅट ब्रिटिन यांची BBCचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेलंगणा सरकारने इंदिरम्मा परिवार जीवन विमा योजनेची घोषणा केली. भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश चंदीगड बनला आहे. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले आहे. मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला. पंचदोल मेलन यात्रा ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली. मयंक चक्रवर्ती भारताचे 94वे ग्रँडमास्टर बनले आहेत.
सर्वात तरुण सेल्फ मेड बिलियनियर सूर्या मिधा बनले आहेत. तामिळनाडू 2024-25 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातदार राज्य म्हणून उदयास आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अवैध ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.